दालनाबाहेरील मुंडेंच्या नावाची पाटी काढण्यात आलेली आहे आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर 2 महिन्यांनी ही पाटी काढली गेल्याचं पाहायला मिळत आहे। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली आहे आणि नावाची पाटी काढलेल्या केबिन बाहेरून आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी पद्मेश यांनी। पाहूया। माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयामध्ये जे दालन होतं तिकडे पाटी लावली होती, ती पाटी आता सध्या काढल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आज दुपारपर्यंत ही पाटी त्यांच्या नावाची पाटी आज इथपर्यंत होती आणि ती आता सध्याच काढल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर काल माध्यमांनी जी बातमी लावल्यानंतर आता कुठेतरी हा इम्पॅक्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण जर बघितलं बीड येथील मत्स्यजोग येथे जे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर कुठेतरी यामध्ये आपण जर बघितलं धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांना नाव आल्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे यांनी नैतिकरित्या राजीनामा द्यावा अशी सर्वकडे मागणी आल्यानंतर कुठेतरी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला होता। त्यानंतर कुठेतरी आपण बघू शकतो 2 महिने ही जी पाटी ही ती इथे केबिनच्या बाहेर होती ती अखेर आता काढल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आपण जर बघू शकतो की आता तरी या बातमीचा इम्पॅक्ट झाल्याचं पाहायला मिळते। पुढारीने ही बातमी सर्वात पहिल्यांदा लावली होती। कॅमेरा पर्सन समीरसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।